क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील सुमारे 500 वृक्षतोडीच्या 2 प्रस्तावांना नियमबाह्य पद्धतीने मंजुरी देण्यात आल्याचा गंभीर आरोप करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाने पुणे महापालिका प्रशासनाविरोधात बेमुदत आंदोलन सुरू केलंय. महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर मंगळवारपासून सुरू झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व आरपीआयचे पुणे शहर उपाध्यक्ष आशिष भोसले करतायत. हे आंदोलन 15 ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दोषींवर कारवाई न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही भोसले यांनी दिलाय. आशिष भोसले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहर उपाध्यक्ष. आज दिनांक आपण 6 तारीख आहे आणि ज्या काय उद्यान विभाग असतील किंवा आमच्या डोले पाटील शेती कार्य असतील त्यांना आम्ही वारंवार पत्रव्यवहार करतोय की बाबा ह्या गोष्टी सगळ्या चुकीच्या होतात. हे झाडांची जी कत्तल होती ती चुकीची होती. हा पहिला अर्ज आपण ही बघा 2026-16 हा दिलेला आहे. दुसरा अर्ज आपण 30 जुलैला दिलेला आहे. आम्ही डोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाचे आयुक्त श्री भास्कर माडिक यांना वारंवार पत्रव्यवहार करून त्यांना आम्ही विचारतोय की बाबा हे 500 झाडांची कत्तल झालेली आहे, याचं पुनर्वसन आपण कसं करणार. तर त्यांच्यापाशी याच्यावरती एकही आम्हाला उत्तर नाही दिलं. आम्ही त्यांना विचारतोय वारंवार की आम्हाला तुम्ही लेखी स्वरूपात द्या. जिथे झाडे लावल्यात तर त्यांच्याकडून कोणतेही स्पष्टीकरण अजून येत नाही. तर आमची हीच मागणी आहे की अशोक घोरपडे असतील उद्यान विभागाचे किंवा वृक्ष अधिकारी तीर्थ सहाय्य आयुक्त भास्कर माडिक असतील किंवा मिस्त्री कांबळे असतील यांच्यावरती कडक कारवाई व्हावी आणि यांची चौकशी करावी ही मी विनंती करतो. महानगरपालिकेच्या वतीने ह्या वृक्ष संवर्धन समितीच्या वतीने किंवा अधिकाऱ्यांची मजल दिवसेंदिवस एवढी वाढत चालली आहे की ते आता डायरेक्ट त्या बांधकाम व्यावसायिकांशी संगनमत करून स्वतःच्या हितासाठी शहरातली मोठी वृक्षसंपदा संपवत चाललेले आहेत. याचं एक उदाहरण म्हणजे नुकतीच झालेली ही ढोले पाटील रोडची किंवा मुंडव्याची ह्या 2 वृक्षाच्या कत्तली ज्या अधिकृत कागदावर दाखवून त्याच्या माध्यमातून अधिकाऱ्यांनी यांचं हित जोपासलंय. तर यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने जे काय आज पदाधिकारी आले, आम्हाला आनंद वाटला की या पक्ष पातळीवर सुद्धा याची दखल घेतली गेली. मला वाटतं पुण्यातील या विषयावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पहिला पक्ष असेल ज्यांनी या विषयावर आवाजात यात सहभाग नोंदवला. मला वाटतं यासाठी सर्वांनीच सहभाग नोंदवणं गरजेचं आहे. कारण हे पुणे शहरातलं पर्यावरण पुन्हा एका व्यक्तीचं पुन्हा एका पक्षाचं नसून सर्वांसाठी महत्वाचं आहे. आणि ज्या अधिकाऱ्यांच्या हातात अधिकार आहेत ते त्या अधिकाराचा चुकीचा वापर करतायत हे बोलण्यासाठी सुद्धा आज जे आपण सभासद निवडून दिले, जे सभासद या ठिकाणी आहेत त्यांना सुद्धा ते प्रश्न विचारायला ते धास्तावत आहेत. आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने जे आंदोलन उभा केलं आहे त्याच्यासाठी समर्थन द्यायला म्हणून पुणेकरांच्या नागरिकांची वृक्ष संवर्धन समिती यांच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून आलेलो आहोत. पुणे शहराच्या पुणे महानगरपालिकेची जी वृक्ष प्राधिकरण समिती आहे ही समिती मागील 4 वर्षापासून अस्तित्वात नव्हती. जुलै महिन्यामध्ये नवीन सदस्य नियुक्त झाले पण त्यांची पूर्ण प्रोसेस बाकी आहे. असं असताना देखील मागच्या 4 वर्षामध्ये ज्या काही वृक्षतोडीच्या परवानग्या देण्यात आल्या त्या संशयास्पद आहेत. हे आम्हाला अगोदरपासून डाऊट आहेत. याच प्रकारे मागच्या मार्च महिन्यामध्ये मार्च 2026 मध्ये ढोले पाटील रोड वॉर्ड ऑफिसच्या अंतर्गत काही अर्जांची प्रोसेस होती. त्या प्रोसेसनुसार त्यामधले हे 2 प्रकरणं आहेत. कोलते पाटील डेव्हलपर्स यांचा एक अर्ज आणि दुसरा बजाज प्रिन्सर्व यांचा एक अर्ज. या दोन्ही अर्जांमध्ये मिळून साधारणपणे 1000 झाडांची कत्तल होणार होती. त्यासाठी आम्ही स्वतः देखील ऑब्जेक्शन सबमिट केलं होतं. त्या ऑब्जेक्शन वरती सुनावणी 2 वेळा तहकूब होऊन 3ऱ्या वेळेस सुनावणी झाली. या सुनावणीला 100 पेक्षा जास्त नागरिक उपस्थित असून त्यांचा सगळ्यांचा विरोध डावलून ही परवानगी देण्यात आली. परवानगी देताना आमची सगळ्यांची ही मागणी होती की जर तुम्हाला अडचण होतीच आहे तर त्या झाडांच्या बदल्यात तुम्ही नवीन झाडं काहीतरी लावा. ही झाडं लावली कुठं हे पहिले वृक्ष प्राधिकरण वृक्ष अधिकारी यांना सबमिट करा. त्यानंतर वृक्ष अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा की झाडं तोडणं खरंच गरजेचं आहे का नाही. पण ही सगळी प्रोसेस डावलून कुणाच्या दबावाला बळी पडून ते माहित नाही पण वृक्ष अधिकाऱ्यांनी नवीन वृक्ष लागवडीचा पुरावा सबमिट होण्या अगोदरच वृक्षतोडीला परवानगी दिली गेली.